Hello friends, welcome to Learn to Geospace channel. I am Professor Leena Tribhuvan, Assistant Professor in Department of Geography, KJ Somaiya Arts, Commerce and Science College, Kopargaon. There are three major segments or components of remote sensing. First one is a platform. We already discussed in previous video lecture. Now we are going to discuss the second one major component is sensor. So let's discuss the topic. सेन्सर्स काय असतं तर कोणतीही इन्फॉर्मेशन जो सेन्स करतो आणि कलेक्ट करतो तो झाला सेन्सर्स डिव्हाइस काय करते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमला डिटेक्ट करते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये व्हेरियस वेव्हज असतात. जसे की पहिलं येतं गॅमा रेज, नंतर येतं ते एक्सरेच्या नंतर येतं अल्ट्राव्हायोलेट रेज, मग येतं विजिबल रेंज. आता विजिबल रिजन मध्ये काय तर जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते म्हणजे विजिबल रेंज. इंद्रधनुष्याचे 7 रंग म्हणजेच विजिबल रेंज. विजिबल रेंज नंतर येतं ते इन्फ्रारेड रेंज. इन्फ्रारेड नंतर येतं मायक्रोवेव्ह रेंज. नंतर रेडिओ वेव्हज येतात. ठीक आहे. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बद्दल डिटेल व्हिडिओ मी अपलोड करेलच, पण जाता जाता हा एक नवीन शब्द आला म्हणून थोडीशी माहिती सांगितली. सो आता आपण सिम्पली म्हणू शकतो की सेन्सर्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधल्या सगळ्या रेंज मधून सगळ्या किंवा कोणत्या तरी एकाच फक्त रेला डिटेक्ट करतात आणि त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला फक्त व्हेजिटेशन कव्हर हवा असेल, व्हेजिटेशन कव्हरच डिटेक्ट करायचा असेल तर आपण NDVI थ्रू फक्त नियर इन्फ्रारेडने व्हेजिटेशन कव्हर हे जे आहे आपण हे वेगळे करू शकतो, वेगळे काढू शकतो आणि त्याचा आपण स्टडी करू शकतो. सो तर सेन्सर्स एक अशी डिव्हाइस आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमला रिसीव्ह करते आणि डिटेक्ट करते. एवढी गोष्ट क्लिअर झाली. सो there are two types of sensors. First one is a passive sensor and second one is a active sensor. So passive sensor, the passive sensor, it detects natural energy radiation that it is emitted or reflected by the object or a scene being observed. सो पॅसिव्ह सेन्सर्सला एक्सटर्नल एनर्जीची गरज पडते. ठीक आहे. आता हे एक्सटर्नल एनर्जी म्हणजे काय तर सूर्य. आता ह्या इमेज मध्ये बघितलं तर इथे आपल्याला एक सूर्य दिसतो, इथे हा सॅटेलाइट दिसतोय आणि हा आहे अर्थ सरफेस. सो एक्सटर्नल एनर्जी म्हणजेच काय तर सूर्याची उष्णता. फॉर एक्झाम्पल, आता ह्या इमेज मध्ये सेकंड इमेज मध्ये एक्सटर्नल एनर्जी मधून सूर्याची किरणे ही लँड सरफेसवर पडतात. म्हणजेच अर्थ सरफेस वरच्या कोणत्याही एका ऑब्जेक्टवर पडतात. नंतर लँड सरफेस वरती एका ऑब्जेक्टची टेम्परेचर होल्डिंग कपॅसिटी ही वेगवेगळी असते. आता होल्डिंग कपॅसिटी म्हणजे काय तर त्या प्रत्येक ऑब्जेक्टला जेवढी उष्णता लागते तेवढी उष्णता तो कॅप्चर करतो, साठवून ठेवतो आणि उरलेली जी उष्णता असती तो ती अवकाशात सोडतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण पाण्याचं उदाहरण घेतलं तर पाण्याचं उदाहरण हे का घेते तर सूर्याची उष्णता ज्यावेळेस आपण पाण्यावर पडते त्यावेळेस पाण्याला तापण्यासाठी म्हणजे पाण्याचा जो वरचा सरफेस असेल त्याचं टेम्परेचर वाढण्यासाठी वेळ हा जास्त लागेल ऍज कम्पॅरेटिव्ह रोड म्हणजे एक कन्स्ट्रक्टेड लँड आहे ती पटकन तापल्या जाईल. म्हणजेच काय होईल तर वॉटर सरफेसची होल्डिंग कपॅसिटी ही जास्त असते. त्याच्या कम्पॅरेटिव्ह बिल्डअप एरिया किंवा रोड एरियाची टेम्परेचर होल्डिंग कपॅसिटी ही त्या तुलनेत कमी असते. So reflected sunlight
sunlight is the most common source radiation measured by passive sensor. सो नॅचरल एनर्जीचे जे काही रिफ्लेक्शन होते ते पॅसिव्ह सेन्सर्स काय करतात तर ते कॅप्चर करते म्हणजेच ते रेकॉर्ड करते. या सेन्सर्सला स्वतःची लाईट नसते, ते एक्सटर्नल एनर्जीवर डिपेंडंट असतात. नाईट टाइमला म्हणजेच रात्रीच्या वेळी हे सेन्सर अजिबात काम करत नाही. त्यांना एक्सटर्नल एनर्जीची गरज असते म्हणजे असतेच. सो ही गोष्ट क्लिअर झाली. आता आपण पुढे जाऊया. ऍक्टिव्ह सेन्सर. तर ऍक्टिव्ह सेन्सर्स काय आहे तर ऍक्टिव्ह सेन्सर transmit their own signal and measure the energy that is reflected and transmitted back or scattered back from the target. ऍक्टिव्ह सेन्सर्स हे एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जीवर डिपेंड नसतात. आता इथे आपण बघू पॅसिव्ह सेन्सरची इमेज दिलेली आहे. इथे एक्सटर्नल एनर्जी सोर्स आहे, अर्थ आहे आणि सॅटेलाइट आहे. आता इथे ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगची आपण इमेज बघूया. तर ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये काय आहे तर आपल्याला फक्त दोन ऑब्जेक्ट दिसत आहे, एक सॅटेलाइट आणि एक अर्थ ऑब्जेक्ट. या दोन ऑब्जेक्ट मध्येच कनेक्शन चालतं. तेच इथे पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये तीन ऑब्जेक्टची गरज लागते. सो ऍक्टिव्ह सेन्सर्स हे एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जीवर डिपेंड नसतात. त्याच्याजवळ स्वतःची सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे स्वतःची लाईट असते. फॉर एक्झाम्पल इथे एकदम सिंपल एक्झाम्पल मी देते. जो असा कॅमेरा की ज्याला फ्लॅशलाईट आहे. जर एका खोलीमध्ये अंधार आहे तर आपण कॅमेराचा फ्लॅशलाईट ऑन करून फोटो घेऊ शकतो. त्याच पद्धतीने हे ऍक्टिव्ह सेन्सर्स काम करतात. पॅसिव्ह सेन्सरला असा एक कॅमेरा कन्सिडर करा की ज्याच्याजवळ फ्लॅशलाईट नाहीये. फॉर एक्झाम्पल रूम मध्ये जर ट्यूबलाईट असेल तरच फोटो येईल, नाहीतर अंधारात फोटो येणार नाही. कळालं इथपर्यंत? सो आता परत एकदा आपण रिव्ह्यू घेऊया. सेन्सर्स म्हणजे काय तर जो पोर्शन रिफ्लेक्टेड झालेला आहे तो परत सॅटेलाइट मध्ये सेन्सर्स आहे ते रेकॉर्ड करेल आणि त्याला डिटेक्ट करेल. परत एकदा बघू. ऍक्टिव्ह सेन्सर्स असतात ते स्वतः सिग्नल पाठवतात आणि जो रिफ्लेक्टेड सिग्नल आहे त्याच सिग्नलला ते रेकॉर्ड करतात. आणि पॅसिव्ह सेन्सर्स मध्ये काय होतं तर त्याला लाईटची गरज पडते व त्यातून ते रिफ्लेक्टेड सिग्नल रेकॉर्ड करतात. पण इथे ऍक्टिव्ह सेन्सर्स काय करतात तर स्वतः ट्रान्समिट करतात, मग रेकॉर्ड करतात. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय तर रडार आणि सोनार. आता हे रडार आणि सोनार काय आहे तर ते आपण पुढे बघूयातच. ठीक आहे. थँक्यू.